नमस्कार मित्रांनो. देशभरातील लाखो शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी बाबत सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना दिलासा मिळाला असला तरी टीईटी मधून कायमस्वरूपी सूट मिळेल अशी अपेक्षा करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आणखी 1 वर्षाची मुदतवाढ ही दिली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2027 इतकी होती. आता ती वाढून 31 ऑगस्ट 2028 इतकी करण्यात आली. म्हणजेच शिक्षकांना ही परीक्षा पास करण्यासाठी 2 वर्षांहून अधिकचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. मात्र यासोबतच न्यायालयाने एक अतिशय स्पष्ट संदेश दिला. टीईटी मधून कोणतीही सूट किंवा सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे ज्या शिक्षकांनी आजपर्यंत विविध कारणांमुळे परीक्षा दिली नाही किंवा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांना आता ही संधी अंतिम मानावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणामध्ये असंही म्हटलं की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी आवश्यक पात्रता परीक्षा हे पात्र करणं गरजेचं आहे. टीईटी केवळ परीक्षा नसून शिक्षकांच्या अध्यापन क्षमतेचे मूल्यांकन करणारी महत्वाची प्रक्रिया आहे. या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यातील शिक्षक संघटना आणि काही राज्य सरकारांनी पुनर्विचार याचिका दाखल केली. सेवेत असलेल्या आणि राईट टू एज्युकेशन ऍक्ट कायदा 2009 नुसार लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी मधून सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु न्यायमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली. न्यायालयानं स्पष्ट केलं की गैर अल्पसंख्याक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना दिलेल्या मुदतीमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक ठरणार आहे. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की या मुदतवाढीचा शिक्षकांना किती फायदा होईल आणि 2028 पर्यंत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास पुढे काय परिणाम होऊ शकतात याबाबत तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शिक्षण, सरकारी कर्मचारी, पेन्शन आणि ताज्या सरकारी निर्णयाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची माहिती इतर शिक्षकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.